पराभव केलाय। ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पश्चिम बंगालमध्ये झाला पहिल्या भाजप प्रणित सरकारचा शपथविधी। शुभेंदू अधिकारी यांनी भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ। शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रालोआ शासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेबाबतचा संभ्रम अद्यापही कायम। राज्यपालांची तिसऱ्यांदा भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या थलपती विजय यांच्याकडे अद्यापही पुरेसे संख्याबळ नाही। आसाममध्ये 10 मे रोजी भाजपा आणि रालोआच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेत्याची होणार निवड। शपथविधी येत्या 12 तारखेला। भारत आणि त्रिनिदाद टोबॅगो दरम्यान परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या उपस्थितीत पर्यटन, सौर ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून तर व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती। इराणसोबतचे युद्ध संपवण्याच्या प्रस्तावावर इराणच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणकडून अमेरिकेवर शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांकडून अभिवादन। आणि 17 वर्षांखालील महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच प्रवेश करत भारतानं रचला इतिहास।